जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेचे पेपरच्या सोल्युशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपणाला दररोज एक पेपर दिला जातो. हा पेपर सोडवण्यासाठी दिवसभर वेळ दिला जातो आणि संध्याकाळी त्याचं सोल्युशन घेतलं जातं. या ठिकाणच्या मुलांना संध्याकाळी तो पेपर 4 वाजता दिला जातो. 4 ते 6 त्यांचा पेपर होतो. त्याचं सोल्युशन आत्ता दिलं जातं. फ्रेंड्स, मित्रांनो, या पेपरचं पेपर क्रमांक 86 याचं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दररोज प्रत्येक प्रश्न, पेपरमधील प्रत्येक प्रश्न आपण बारकाईनं समजून घेतो. हे पेपर अत्यंत महत्त्वाचे आहे. पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. वैज्ञानिक दृष्टीने चांगल्या पद्धतीने हा प्रत्येक प्रश्न आपल्याला समजावून दिला जातो, ज्याद्वारे तुम्हाला फायनल परीक्षेला या पद्धतीचे प्रश्न अगदी व्यवस्थित सोडवता येईल. पाहूया आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 86. पहिला प्रश्न स्क्रीनला घेतलेला आहे. पहा, प्रश्न आहे, गटात न बसणारी आकृती. गटात न बसणारी आकृती गोल, त्याच्या बाजूने रेषा आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सर्वत्र आहे. बघावं लागेल काय, इथं बाण आहेत. गोलाच्या भोवती 2 बाण आहेत. हे दोन्ही बाण स्पर्श करून जात आहेत, सगळीकडे स्पर्श करून जात आहेत. तेवढं निघेल का? नाही. बाणाची दिशा पहा. बाणाची दिशा, दोन्ही बाण एकाच बाजूला जात आहेत. या ठिकाणचे दोन्ही बाण एकाच बाजूला जात आहेत. या ठिकाणचा एक बाण खाली जातो, ते एक बाण वर जातो, म्हणजे विरुद्ध दिशेने बाण जात आहेत. या ठिकाणचे बाण एकाच बाजूला जात आहेत. तर वेगळा निघणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न घ्या. वेगळे पद शोधा. ऑड मॅन आउट. गटात न बसणारे आकृती. या ठिकाणी गोल आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, गोल आहे. म्हणजे गोल चौकोन याच्यावर वेगळं निघत नाहीये. या ठिकाणी भाग भाग म्हणजे मध्ये गोल, गोलामध्ये गोल आहे, चौकोनात चौकोन आहे, चौकोनात चौकोन आहे, गोलात गोल आहे, त्याच्यावर निघत नाहीये. रंगवलेला भाग. रंगवलेला भाग आहे, त्याच्या समोरच्या भागामध्ये गोल आहे. रंगवलेला भाग आहे, त्याच्या समोरच्या भागात गोल आहे. रंगवलेला भाग आहे, त्याच्या समोरच्या भागात गोल आहे. हा गोल समोरच्या भागात असायला पाहिजे होता. म्हणजे रंगवलेला गोल त्याच्या समोरच्या भागात गोल आहे. उत्तर निघणारे पर्याय क्रमांक 3. इथं रेषांकडे लक्ष द्यायची गरज नाही. पहा, या ठिकाणी आयत आहे, त्याचे 4 भाग केलेले आहेत. हे 4ही भाग समान नाही. 4 भाग आहेत. सेम त्रिकोण तयार होत आहे. समान आहे का? हा त्रिकोण सारखा वाटतो का? पण टेंटेटिव्ह सारखे दिसत आहेत. या ठिकाणी त्रिकोण आहे, त्याचे 4 भाग होत आहेत. 1 2 3 4 चारही सारखे. इथं चौकोनाचे 4 भाग सारखे होत आहेत. ही शिरोबिंदूतून निघाले असे म्हणता येणार नाही. पण या ठिकाणी जे त्रिकोण आहेत, याचे जे 4 भाग केलेले आहेत, यामध्ये 2 त्रिकोण आहेत, 2 चौकोन आहेत. सारखे नाही. इथं सगळीकडे काय पाहिजे आपण? सारखे 4 त्रिकोण आहेत, 4 त्रिकोण आहेत, 4 त्रिकोण आहेत. इथे 4 त्रिकोण आहेत का? नाही. का 2 त्रिकोण आहेत आणि 2 चौकोन आहेत. उत्तर वेगळा निघाला पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न. आजचा हायेस्ट किती आहे रे? 75. 8 झेड. याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती निघेल? वेगळी आकृती कोणती निघेल? पर्याय क्रमांक 2. का? ओके. या ठिकाणी ही आकृती बंदिस्त आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मधली आकृती बंदिस्त आहे. 4 मधली बंदिस्त आहे. झेड बंदिस्त नाही. बरेच मुलं या प्रश्नाला चुकलेले आहे. जे चुकले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हा विद्यार्थ्याचा चुकलेला आहे. नंतर पहा, प्रश्न 5 ते 8. प्रश्न आकृतीशी जुळणारी म्हणजे तंतोतंत रंगवलेला भाग. पहा, डाव्या बाजूचा रंगवलेला भाग, त्याच्यावर 3रा पर्याय कट. उजव्या बाजूचा खालचा भाग, त्याच्यावरून पहिला पर्याय कट.
चौथा पर्याय कट. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 6वा प्रश्न घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप मोलाचा आहे, महत्वाचा आहे. डाव्या बाजूला पहा, डाव्या बाजूला रंगवलेला सेम टू सेम मध्ये पाहिला तर पर्याय क्रमांक 3 येते उत्तर. बाकीचं सगळं जुळतंय का? उजव्या बाजूचा पहा, टिपके पहा, रेषा पहा, उत्तर येते पर्याय क्रमांक 3. चला काही वेळा फिरवलेली पण असते, जेव्हा उत्तर जुळत नाही तेव्हा पर्याय कट पद्धत वापरा. चला या ठिकाणी पहा, बाणावरून पाहिलं तर डाव्या बाजूला गेलेला बाण, याच्यावरून पहिला चौथा पर्याय कट, राहिला दुसरा तिसरा. फरक काय आहे? खालचा बाण बघितला तर उजवीकडे जाणार आहे, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. बाकीच्या रेषा टिपके वगैरे बाकीचं पहा. चला पुढे प्रश्न क्रमांक 8. वरची कांडी पहा, कांडीवरून कोणताही पर्याय कट होत नाही. उजव्या बाजूला रेषा आहे, उजव्या बाजूला रेषा, याच्यावर दुसरा तिसरा चौथा कट होतोय. उत्तर येते पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे, जरा झूम करा वाटल्यास. ओके चला 9 ते 12 चौरस आकृती पूर्ण करा. पहिल्याच इथे भाग असतात 1 2 3 4. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं आहे, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातलं आहे, किंवा पहिल्या तर उचलून शिक्का मारला तरी चालेल, हा शिक्का इथे मारला तरी चालेल. म्हणजे इथं आपल्याला काय पाहिजे? गुणिलेचं चिन्ह आणि उभी रेष. गुणिलेचं चिन्ह, आता इथं गुणिलेचं चिन्ह आहे पण कोणातून आहे का? हा पर्याय कर. इथे उभी रेष आहे का? नाही. इथे गुणिलेचं चिन्ह आहे का? नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ओके चला पुढे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय आहे? पहिल्या तर दुसऱ्यामध्ये पहा, याचा आरशाचं प्रतिबिंब आहे का? आरशाचं प्रतिबिंब आहे का पहिल्या तर दुसऱ्या? नाही. पहिल्या तर तिसऱ्या पाण्यातला आहे का? नाही. मग काय आहे? तर हा शिक्का आहे, हा शिक्का उचलून इथे मारलेला आहे, हा शिक्का उचलून इथे मारलेला आहे. या पद्धतीने शिक्का येणार आहे. या ठिकाणी 2 तिरके गुणिलेचं चिन्ह आहे, या ठिकाणी वर्तुळ असे गुणिले चिन्ह वर्तुळ. हे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. इथे गुणिले चिन्ह नाहीये, इथे दोन्हीकडे नाहीये, इथे दोन्हीकडे नाही. उत्तर हे पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 11. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातील आहे, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातील आहे. याचा आरशातील पाहिलं, याचं किंवा याचं पाण्यातील पाहिलं तर जो कर्व आहे तो आतल्या बाजूने पाहिजे. या पद्धतीचा कर्व, त्याच्यावर दुसरा आणि चौथा पर्याय कट होईल. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक आहे गोल बाहेरच्या साईडला पाहिजे, तर उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न ओके ओके शाबास. म्हणजे हे लक्ष असणं गरजेचं आहे. बाहेर नाही म्हणून आतमध्ये पाहिजे, त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके हे सजीव आहे, पुढे बसलेली दगड नाहीये, मूर्त्या नाहीये, ते सजीव आहे. तुम्ही एखादी चुकीची गोष्ट सांगितलं तर त्यांना लगेच लक्षात येतं, हे लक्षात आलं पाहिजे. चला पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय आहे? पहिल्याचं तिसऱ्यामध्ये याचा आरशातलं काढलं तर या ठिकाणी या पद्धतीचा पाहिजे त्रिकोण. या पद्धतीचा या ठिकाणी आलेला फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आणि मग तिथं उभी रेष, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. चला ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. प्रश्नामध्ये काय दिलेला आहे? प्रश्न काय आहे? मालिका संबंध पूर्ण करा. मालिका पहिल्या तर दुसऱ्यात काय होतं, दुसऱ्या तर तिसऱ्यात काय होतं, तिसऱ्या तर चौथ्यात काय होतं. या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा पूर्ण उभा, हा 90 अंशात फिरवला, बाजू बदला, कोणा उभा झाला म्हणजे आता कसा होणार आहे? व्यवस्थित पाहिलं तर ते लक्षात येतं. या ठिकाणी बघा, ज्या पद्धतीने या आकृती 90 अंशात फिरवली, या पद्धती, या आकृती 90 अंशात फिरवली, या पद्धती, या आकृती 90 अंशात फिरवली, उलटी होईल. त्याच्यावर पहिल्या पर्याय कोणती कट होती? एकाने 4. आता इथं बरेच मुलं बोलतात गुणिलेचं चिन्ह कुणीकडे, टिंब कुणीकडे. मग इथं लक्षात घ्यायचं, तुम्हाला शिकवताना शिकवले घड्याळाची दिशा. म्हणजे असं होईल असं होईल तसं नाही, म्हणजे असं होईल तसं होईल असं करत असेल नाही. आपल्याला घड्याळाच्या दिशेने जायचं. घड्याळाच्या दिशेने चिन्ह पहा, कुठनं सुरुवात केली पाहिजे. इथनं सुरुवात करून चालेल का? लांब अंतर जायचं,
जवळ जवळ चिन्ह आहे तिथे घड्याळाच्या दिशेने पहिल्यांदा काय गुणिले नंतर टिंब इथं सुरुवात होते पहिल्यांदा गुणिले नंतर नंतर इथनं सुरुवात गुणिले इथं तुम्हाला कसं इथं पण होते जो टिंबच्या नंतर गुणिले जवळच्या जवळ असतात सुरुवात इथे काय होते गुणिले टिंब गुणिले टिंब गुणिले टिंब म्हणजे गुणिले टिंब पाहिजे मग इथं गुणिले टिंब कुठलाही उत्तर हो गुणिले टिंब हे जवळ गुणिलेच्या नंतर घड्याळाच्या दिशेने टिंब पाहिजे इथं गुणिलेच्या नंतर घड्याळाच्या दिशेने टिंब आहे का नाही तर टिंबाच्या नंतर गुणिले हो हो निघू शकतो पण संबंध तो जोडायची सवय लावायची नाही क्वचित प्रसंगी तसाही विचार करावा लागतो पहिल्याचं तिसऱ्यामध्ये कोणतं आहे घेरे खाली तो प्रश्न खाली घे तुमची चूक कुठं होते ते दाखवतो प्रश्न खाली घे पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय आरशात चिन्हाचं आहे का आरशातलं आहे का आरशातील करून पाण्यातील मग कशासाठी एवढं आटापिटा आरशातलं करून पुन्हा पाण्यातलं करायचं तर इथं अगदी साधी सोपी पद्धत होती मग इथं कन्फ्युजन आहे ना की याचं पाण्यातलं करायचं पुन्हा आरशातलं करायचं आहे ना एवढा गोंधळ करत बसण्याऐवजी आकृती कशी फिरते पहा आणि चिन्हाला घड्याळाच्या दिशेने पहा इथं कन्फ्युजन काय होतं का एखादा म्हणाल कसं घड्याळाच्या दिशेने गुणिले टिंब गुणिले जवळजवळ आहे का टिंब गुणिले नाही चला पुढे काय ते गोल 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 आहे सगळे हा त्रिकोण पहा त्रिकोणाचा शिरोबिंदू कोणते आहे डाव्या बाजूला त्रिकोणाचा शिरोबिंदू खाली त्रिकोणाचा शिरोबिंदू त्रिकोणाचा शिरोबिंदू वर असतात त्याच्यावर पर्याय कट करा कोणताही उत्तर चला पुढे प्रश्न क्रमांक 15 सोपी भाषा घ्यायची ही ज्याद्वारे खूप अवघड वाटलं नाही पाहिजे मुलांना अगदी ते हसत खेळत सुटलं पाहिजे तिसरी चौथीची मुलं देखील याच्यात आनंदाने सहभागी झाली पहा एक चौकोन आहे रंगवलेला आहे आता झाले दोन चौकोन कुठला रंगवला आहे आतला होता रंगवलेला इथे आतला रंगवलेला होता म्हणजे एकच आहे तो संपूर्ण रंगवलेला आता याच्या बाहेर दुसरा आला काय झालं आतला जो रंगवलेला होता तो काय झाला साध्या अगोदर एका भाषेत एक चौकोन दोन चौकोन तीन चौकोन चार चौकोनावर पर्याय कोणता कट होईल दुसरा चौथा या चार नाही या तीन आहे या तीन आहे म्हणून दुसरा चौथा कट आता चौकोन पाहिजे 1 2 3 आणि अजून एक बाहेर 4 ओके इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि 3 मध्ये 4 आहे आता पहा आतला रंगवलेला आतला मोकळा आतला रंगवलेला आतला बस तेवढंच बघितलं इथं आतला मोकळा आहे का इथं आहे का उत्तर सगळं बघितलं का आपण पण तुझ्या डोक्यात तुमचं होणार आहे आणि हे बाहेर गेलं कशासाठी एवढं सगळं कन्फ्युजन करून द्या चल पहिला मोकळा रंगवलेला आहे दुसरा मोकळा तिसरा रंगवलेला चौथा मोकळा बस चला पुढे पाय या ठिकाणी ठोकळे आहेत मला हे ठोकळ्या इथं ठोकळा आहे त्या पुढे लावला एक ठोकळा पायरी तयार झाली त्यापुढे अजून एक ठोकळा लावला पायरी झाली अजून एक ठोकळा लावला पायरी तयार झाली इथं पहा इथे एक आहे इथे 1 2 झाल्या 1 2 3 झाल्या म्हणजे आता किती पाहिजे 4 इथं पहा बरं 1 2 3 4 चालेल उत्तर काय करणार रेषा इथं दाखवली का रेषा म्हणून आलाय का ना इथे 1 2 3 झाले चालेल का इथे 1 2 3 4 चालेल का उत्तर येणारे पर्याय 4 टप्पे आहे चला पुढे प्रश्न क्रमांक 17 त्या ठिकाणी 2 आकृत्यांमधला संबंध होतो पहिल्या तर दुसऱ्या आडव्या आहेत आडव्याचा चौकोन होते गोल झाले आता याच्यात काय झालं चौकोनाचे गोल झाले पण चौकोन जे इथं पण चौकोन आहे त्याचे काय होणार आहे गोल होणार गोलावर कोणता पर्याय कट होईल आता इथे
आडवे आहे ते आडवेच राहणार, उभे आहे ते उभे, त्याच्यानं कोणता पर्याय कट होत नाही. आता इथं काय झालंय, कोणता क्रम आहे याचा? मोठा लहान लहान म्हणजे चढता रे, आणि इथं कसं झालंय चढ. आता इथं तसाच होणार. हा कसा वर्ण खाली बघितला तर मग आता इथं वर्ण खाली काय होणार, वरती मोठा त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान, याच्यासारखा पर्याय कोणता पर्याय करून 3 कट केला चौकोन एक म्हणून हा कट केला. आता राहिला पहिला आणि चौथा. खरं काय रे, रंगवलेला याच्यावर. मग आता इथं पाठ रंगवलेला भाग एक रंगवलेला होता, याच्यात रंगवलेली भाग यात रंगवलेली भाग, आता रंगवलेली भाग त्याच्यावर कोणते उत्तर क्रमांक 4. ओके, चला पुढे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेतो. चला पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं, गोलात नवीन एक गोल आला आणि त्याचा नवीन आलेल्या गोलाचा उजवीकडला रंगवला, उजवीकडला अर्धा भाग. त्रिकोणात काही त्रिकोण येणार आणि त्या त्रिकोणाचा उजवा भाग रंगवलेला कोणता येईल, अगदी साधं सोपं. चला पुढे प्रश्न क्रमांक 29. या ठिकाणी पहा, पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झाले पहा. या ठिकाणी जो हा बाण वरती होता तो उजवीकडे गेला, खाली होता तो डावीकडे गेला. म्हणजे कशी आकृती फिरली घड्याळाच्या. आता घड्याळाच्या दिशेने फिरवली पहा, ही घड्याळाच्या दिशेने फिरवली तर काय होईल, वरती घड्याळाच्या दिशेने फिरवली वरती हा फुली येणार आहे. इथं फुली कुठं आली, खाली आली. म्हणजे ही आकृती कशी फिरवली पाहिजे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मागं वाढला या ठिकाणी बाणी, मागं वाढला या ठिकाणी बाणी, मागं वाढला मुलीने खाली, मागे वाढला हा उजवीकडे बाणी. म्हणजे या ठिकाणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फक्त फिरवायची आहे, बाकीचं काय करायचंय का काय. ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंश फिरवा, आडवा तो काय होईल त्याच्यावर 3रा पर्याय. आता ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरवली, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली. या ठिकाणी असणारी फुली या ठिकाणी, त्याच्यावरून पर्याय क्रमांक 2 कट होणारे उत्तर देणारे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं का? पुन्हा पहा, ही आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात फिरवली, त्यामुळे आडवा आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवला 90 अंशाने. तर पुढे पहिल्या ते दुसऱ्यामध्ये काय झालं, त्रिकोण खाली चौकोन, एवढंच बघ. चौकोन मोठे झाले, हे चौकोन 3 होते ते मोठे झाले आणि त्याच्यावर हे 3 त्रिकोण आले. म्हणजे लहान जी आकृती होती ती मोठी होती, वरची जी मोठी आकृती ती 3 वेळा आहे. आता इथे पहा बरं, पहा वरती त्रिकोण असणारे वरती झाले, हे त्रिकोण चौकोन लहान होते ते मोठे झाले. आता इथे काय मोठं उलट दिलंय, ह्याच्यासारखं नाही दिलं. जर साध्या सोप्या भाषेत समजून घ्या, बारके चौकोन होते तो मोठा झाला, मोठा त्रिकोण होता तो 3 वेळा मांडला. आता वरती होता म्हणून वर मांडला. आता इथं मोठं काय होणार आहे, हा गोल नाही मोठा होता, गोल मोठाच आहे. इथं जे बारके चौकोन रंगवलेले होते ते मोठे झाले, षटकोन मोठा होणार आणि तो कसा असणार आहे, रंगवलेल्या षटकोनवरन. आता 2 आणि 4 मध्ये फरक काय आहे, मध्ये फरक आहे का, गोल बघायचं का, हे पहा याच्या जागा. आता इथं पाहू, आधी आणि सॉरी गोल आणि आधीचे जागा काय झालं, याचा आरशात प्रतिबिंब. आरशातलं गेलं तर हा गोल इथे येणार आहे आणि हा आधी इकडे जाणार आहे. इकडे देखील याचं आरशातलं करा, म्हणजे हे गोल गोल या ठिकाणी येतील आणि हे डमरू इकडे जाईल. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 21. प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतोय. भौमितिक रचना पूर्ण करा. या ठिकाणी अँगल पाहिजे असतात, आकार पाहिजे असतात. या ठिकाणचा आकार जर पाहिला तर काटकोनात रेषा आहे, इथे काटकोन इथे काटकोन, म्हणजे इथं आत बसणारा भाग हा काटकोनात मध्ये पाहिजे, काटकोनामध्ये पाहिजे
या ठिकाणी आहे का काटकोनात बसताना आतला भाग नाही, हा पर्याय कट होईल. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, आतल्या भागावरून फक्त आपण कट केले. आता हा आकार जसाच्या तसा याच्यामध्ये हा आकार जसा तसा उचलून बसवला तर बसेल का? बस. हा आकार बसेल का? नाही. हा बसवायचा असेल तर फिरवून बसवायला, आपल्याला फिरवायचं कारण नाही. 5% प्रश्न येतात फिरवून, पण त्याला पर्याय कट पद्धत वापरली तर फिरवून कोणता वापरायला गेलं हे पण लक्षात येईल. सेम टू सेम बसणारा हा आहे. जर सेम टू सेम बसणारा नसता तर मग आकृती फिरवूनचा आपण बघितलं. हा आकार त्यात बसू शकेल का? नाही. हा पर्याय कट झाला, पहिला झाला, चौथा झाला, राहिला दुसरा आणि तिसरा. त्याच्यामध्ये कोणता योग्य आहे? पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 2 बसेल पण त्याला आकृती फिरवून बसवायला नाही, 180 अंशात उलटी. चल या ठिकाणी आकार पहा. या ठिकाणचा आकार हे काही एका सरळ रेषेत नाही, लक्षात ठेवा, एका सरळ रेषेत नाही. आणि या ठिकाणी उभी रेषा या ठिकाणचा ही चोच बघा, या चोचीला जुळणारा आकार याच्यावर पर्याय कट करा. पहिला कट होतोय, चौथा कट होतोय, तिसराही कट होतोय. उत्तर येणारे पर्याय क्रमांक फक्त चोचीवर आहे. आणि मग ही रेषा पहा, ही रेषा पहा, अँगल पहा. चला पुढे प्रश्न क्रमांक 23 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा आकार पहा, या ठिकाणी हे एक प्रकारे सरळ रेषेत आहे आणि या ठिकाणी कापलेलं पहा. हा आकार हा काही काटकोनात नाही, तिथे लघु कोण आहे, इथं विशाल कोण आहे हे पण बघावं लागतं. याच्यामध्ये बसणारा आकार, आता सेम टू सेम बसायला जो आकार पाहिजे तो आकार याच्यामध्ये कुठेही दिसत नाही. सेम टू सेम आहे का याच्यामध्ये बसणार, जी वर्ण आपल्याला असं बसवणारा पाहिजे, जे मागच्या आकृतीला आपण बघितला तसा सेम टू सेम बसणारा आकार नाही. आता याच्यामध्ये पर्याय कट पद्धत आपल्याला यात आत बसणारा आहे, म्हणजे असा बाहेर निघलेला भाग, असं इथं बाहेर निघलेला, इथं बाहेर निघले, इथं बाहेर निघलेला आहे का, इथं बाहेर निघलेला आहे का, म्हणजे तिसरा चौथा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला आणि दुसरा. पहिला दुसरा याच्यामध्ये पहा कोणता आकार बसेल. एवढा मोठा खोल आकार आहे का हा? याची खोली बघितली तर छोटी, तर हा फिरवून बसणार नाही. आता इथं फिरवूनच बसावं लागणार. आता हा आकार फिरवून बसवावा लागणार. आता या ठिकाणी तर पहा, जर पाहिलं बारकाईनं तर हा केवळ नुसता फिरवून नाही तर हा पलटी पण करून बसवावा लागतो. असा जर बसवायला गेलं इथं लहान आकार आहे, हा फिरून बसवलं तर लहान आकार इथंच येतो. हा मोठा आकार फिरून बसवला, हा आकारला मोठा तिथंच येतो. या ठिकाणी हा आकार पलटी पण करावा लागतो. असं काही प्रश्नामध्ये येतो. आपल्याला इथं बघायचं काय असतं, या ठिकाणी जुळणारे आकार, याच्यामध्ये बसणारा आकार, या ठिकाणचे अँगल याच्यावरती लक्ष द्या. खूप महत्त्वाचे. त्याचे अँगल लघु कोण आहे, विशाल कोण आहे, काटकोन आहे, हे बारकाईने डोळ्याने समजलं पाहिजे. तर उत्तर इथे पर्याय क्रमांक 1 सेम. आता बसवायला गेलं तर जुळतंय का बघा. असं फिरून बसवायला गेलं तर हा आकार बारका आकार इथे येतोय, हे आकार बारका एवढा इथे, आणि मोठा आकार इथं जमेल का? नाही बसणार. फक्त हे पलटी करून हा मोठा आकार इकडे घ्यावा लागतोय, अशा पद्धतीने बसवावं लागतंय. परंतु पर्याय कट पद्धतीने उत्तर जास्तीच्या उत्तरापर्यंत जावं लागतं. त्यामुळे उत्तर आपल्याला नोंदवलं गरजेचं आहे. मग इथं पलटी करून लागतं वगैरे असलं कारण सांगत बसायची पेपरला नाही. जास्त योग्य कोणतं? पर्याय क्रमांक 1. चला पुढे. आकारामध्ये पर्याय क्रमांक 1च फक्त जुळतो. चला 24वा प्रश्न. त्याच्यामध्ये पहा, या ठिकाणी बसणारा भाग म्हणजे या ठिकाणी इकडे गेले म्हणजे इथं आपल्याला इथे बाहेर असा तिरका आलेला लागतोय. आता या ठिकाणी तसा पाहायला बघितला तर हा पाय इकडे तिरका असायला पाहिजे, तर इथे तो नाही. याचा आरशाचं प्रतिबिंब होत आहे. चालेल का नाही? इथं वर डब्ल्यू आहे, इथं बसणारा आकार एम सारखा आकार असतो. म्हणून पहिल्या पर्याय क्रमांक 2 कट होतोय की तो आतमध्ये बसणारा पाहिजे खड्डा. असे 2 त्रिकोणी खड्डे, इथं आतमध्ये जाणारे खड्डे म्हणजे इथं बाहेर येणारे खड्डे पाहिजे, बाहेर येणारे उंचवटे पाहिजे 2. त्यामुळं पहिल्या पर्याय क्रमांक 2 कट होत आहे. आता या ठिकाणी 1 3 4
बघू थांबा ना तुम्ही. का एक का करू एक जर आपल्याला बसवायचं म्हणलं तर फिरवला तर हा कुठे जाणार आहे भाग? खाली जाणार. खाली बसेल का? नाही. म्हणजे पहिला कट होईल. आता राहिला 3 आणि 4 या खुंटे जर फिरवून बघितल्या म्हणजे ही जर सरळ करून बघितली आणि ही पण त्याला उलटी फिरवून अशी सरळ करून बघितली तर तुमचा फरक कुठे जाणवतो? या ठिकाणचा अँगल. या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी विषमकोन आहे. मग इथे पहा, इथे पहा, या ठिकाणी बसणार. याच्यामध्ये इथे काय लघु कोण आहे म्हणजे इथे बसणारा विषमकोन आहे. इथे नाही, तसं नाही, तो बघून जाणार. ओके, त्यात बसणारा भाग पहा. 2 आपल्याला पाहिजे. तिरकी रेषा आणि 2 आत जाणारे. या ठिकाणी पाहिलं तिरकी रेषा 2 आत जाणारे आहे. इथे तिरकी रेषा 2 आत जाणारे आहे. पण इथं फरक इथे ही लांबी जास्त आहे, इथे लांबी कमी. आपण इथं लांबी कमी पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार. शब्दशः जर फिरवून कसंही बसलं तर ते बसत नाही. फिरवून उलट करून पलटी करून बसवावं लागतं. हे प्रश्नामधले या प्रश्नामध्ये थोडासा असा गोंधळ येतो. ओके, चला पुढे. आरशातलं प्रतिबिंब आहे. क्यूचा आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीने. याच्यावर पर्याय कोणते कट होतील? दुसरा आणि चौथा. Q1 पहिला आणि दुसरा बरोबर आहे. आता 2 पर्याय राहिले की फरक शोधायचा. त्याच्यामध्ये सारखंच आहे. यल या ठिकाणचा यल पहा, या ठिकाणचा यल पहा. यल या ठिकाणी यलचा दांडा खालचा आहे तो उजवीकडे गेला आहे. आरशामध्ये तो डावीकडे आहे. तो उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. 3चं बघितलं तर 3चं 6 होतं. डीचा आरशातलं जुळ. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 26. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी पहा, याच्या आरशातली हा मोठा त्रिकोण आहे. तो या ठिकाणी किंवा मोठा इथे होता आणि हा लहान आहे तो पुढे. आणि या ठिकाणी उभी रेष आहे म्हणजे उभीच रेष पाहिजे. केवळ या त्रिकोणावरून पाहिलं तर पर्याय कट होतात. पहिला आणि तिसरा लगेच कट होतो. आता दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक पहा. त्या पहिल्यांदा लहान मोठा, इथं मोठा लहान. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढे 27वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 27. या ठिकाणी 2 वरचा 2 पहा. केवळ 2 वरनं पर्याय कट होतोय. 2चा आकार याच्यावरनं पर्याय क्रमांक 2 कट होतोय. 2 मध्ये तो पाण्यामध्ये बी हा काय दिलेला आहे? पाण्यातला दिलेला आहे. आपल्याला त्याचा आरशातलं पाहिजे. त्यामुळं पहिल्या पर्याय क्रमांक 2 कट होतो. आता 1, 3, 4 मध्ये 2चं आरशातील प्रतिबिंब बरोबर आहे. हे बरोबर आहे. 2चं बरोबर आहे. 2चं बरोबर आहे. फरक आहे याच्यामध्ये या ठिकाणचा. आता ही वरती शेंडी असणारी, वरती शेंडी कशी आहे? तिरकी आहे. त्यामुळे शेंडी कशी पाहिजे? तिरकी पाहिजे. शेंडी तिरकी पाहिजे. शेंडी तिरकी बाहेर पर्याय क्रमांक 3. तिथे आत दिलेली चालणार नाही. अशी गोल शेंडी काय होणार नाही. चला पुढे पहा. या ठिकाणी या त्रिकोणाची जागा आरशाच्या जवळ आहे. आरशाचं केलं या ठिकाणी आरशाच्या जवळ आहे. या त्रिकोणावरून पहिला तिसरा पर्याय करून दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये त्रिकोण बरोबर आहे का उलटा होईल? आरशामध्ये हा त्रिकोण उलटा होईल का? नाही. त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय कट केला. आता फरक काय पाहू. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे? चौकोनाची जागा, गोलाची जागा याच्यामध्ये फरक आहे. खाली कोण आहे? म्हणजे खाली काय असणार आहे? उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 29 ते 32. घडी आहे. घडी उघडायची आहे. घडी उघडल्यानंतर दिसणारी योग्य आकृती शोधा. आता या ठिकाणी पहा, घडी कशा पद्धतीने केलेली आहे समजून घ्या. चौकोनी कागद आहे. घडी इथपर्यंत केली. ही घडी इथपर्यंत केली. ही घडी इथे केली आणि नंतर मग असा त्रिकोणी आकार झाला तो वरती गळा दुमडला आणि या ठिकाणी पुन्हा कापले.
या ठिकाणी अर्धा गोल कापलेला आहे, इथे टिपके. जेव्हा हे सगळं खाली उघडेल तेव्हा याचं पाण्यामधलं प्रतिबिंब येणार आहे. त्याचं पाण्यामधलं प्रतिबिंब म्हणजे इथे 2 टिपके येतील आणि हा जो आहे तो या ठिकाणी म्हणजे इथं, म्हणजे या ठिकाणी पहा. अगोदर पर्यटन पद्धत वापरूया. हा आकार कोणकोणत्या, हा प्रश्नाकृतीतला आकार कोणकोणत्या उत्तर आकृतीमध्ये नाही. 2 मध्ये हे टिपके नाहीयेत. 3 मध्ये इतर आतमध्ये टिपके पाहिजे होते, ते 3 मध्ये नाहीयेत. म्हणजे 2 आणि 3 पहिल्या कडच आहे. आता मला सांगा, वर्ण अशी तिरकी गडी घातलेली आहे का रे? नाही. मग याचा टिपका इथं जाईल का? नाही. हा टिपक्या तर इथे जाईल का? नाही जाणार. म्हणजे हा बरं येईल का? नाही येणार. आता ही जेव्हा वर्ण खाली उघडतो तर ह्या 2 टिपक्याची इथे 2 टिपके येणार. ओके. हे रंगवलेला भाग इथे येणार, म्हणजे इथे येणार. आणि जेव्हा ही घडी आपण इथे केली होती ही उघडली, हा टिपका इथे येणार, इथला टिपका इथे येणार. हे रंगवलेलं अजून इथं वाढणार, इथं काय होणार आहे? अर्धा गोल होईल जो या ठिकाणी दाखवलेला आहे. या टिपक्याचं इथं आलं, त्या टिपक्याचं इथे. उत्तर पर्याय क्रमांक 3 काय? ओके. पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथं लक्ष आहे, म्हणजे इथं जिवंत मुलं आहेत, नुसते बघत नाहीयेत, तर त्याला प्रतिक्रिया हे घेतात. चला, वरून इकडे गडी घातली, गडी इकडून इकडे गडी घातली, पुन्हा याची गडी पुन्हा इकडे अशी घातली आणि ते चौकोन घातली. हा त्रिकोण पहिल्यांदा उघडला. या ठिकाणी काय होईल? हा चौकोनाला अजून एक चौकोन जोडला म्हणजे काय होईल? आयत. कुठे होईल आयत? खालच्या बाजूला. कटकार. बोयटे आपण 5वीला नाहीये, आपण आपले पेपर सोडवार आहोत. आपण 8वीला आहे, 8वीत लक्ष घाला. इतर कर जरा बैठकांना सांगा राव. आमचे 5वीचे लेक्चर बघत बसले. या ठिकाणी अजून एक चौकोन जोडला, आयत होईल. तळाच्या भागावरती या बाजूवरती आयत, इथे नाही, इथे नाही, इथे आहे, इथे आहे. पहिला आणि दुसरा करतात. आता मला सांगा, ही घडी इकडे उघडली, या पद्धतीची तिरकी घडी, अशी घडी म्हणजे याच्यामध्ये याची अशी तिरकी घडी केली का? ही रेष कशी? ही रेष कधी? जर आपण या घडीला हा कोपरा इथे जोडला असता तर ही रेष येणार. आपण तशी घडी केलेली आहे का? त्यामध्ये चौथा येईल का? चौथा कट जरा राहिला, पण चौथा. याच्यामध्ये या सगळ्या घडीच्या रेषा दाखवलेल्या आहेत. चला पुढे प्रश्न क्रमांक 31 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी पहा, घडी इकडून इकडे आहे, वरून खाली आहे. आता इथं अशी घडी घालल्यानंतर पुन्हा खालून वर. जेव्हा ही घडी खाली उघडेल तर या ठिकाणी काय होईल? हा गोल अर्धा आहे तो इकडे उघडला, गोलाला गोलाला. हा त्रिकोण, हा कोपरा इथे आला तर इथे असा त्रिकोण तयार होईल. इथे या ठिकाणी पूर्ण तयार. आता इथे गोल आहे आणि इथं त्रिकोण आहे. असा कुठल्या आकृतीमध्ये आहे? गोल आहे आणि त्रिकोण आहे. पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये गोलाची जागा आहे का? बरोबर. कुठे गोल पाहिजे होता तो? कुठे गोल पाहिजे? पावभागातल्या मध्यभागी. चौथ्या पर्यायात गोल कुठं आहे? पावभागाच्या मध्यभागी आहे का? नाही. त्यामुळे चौथा पर्याय कट होणार आहे, तिसरा कट होणार. राहिला पहिला दुसरा. फरक काय आहे त्याच्यामध्ये? पहिल्या दुसऱ्यामध्ये फरक आहे रेषा. काय जास्त आहे? रेष जास्त आहे. अहो यामधल्या रेषा दिले नाहीये. ज्या घडीच्या, आता इकडून घडी इकडे घातली, वर्ण खाली घडी घातली, पुन्हा ही इकडे घातली, म्हणजे ही घडीची रेषा उघडली तर इकडे या घडीची रेष या ठिकाणी इकडे येणार आहे, इकडे जाईल, इकडे जाईल, म्हणजे या पद्धतीचं येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 1 मधल्यासारख्या रेषा नाही. पर्याय क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीनं रेषा आहेत ना तशा रेषा दिलेल्या नाही.
चला 32वा प्रश्न. घडी पहा. गोल कागद आहे, अर्धी घडी खालून वर कापला आकार, तिथे त्रिकोण काप. खाली उघडला हा त्रिकोण या ठिकाणी जाईल, या ठिकाणी हा कापलेला आकार या ठिकाणी. या ठिकाणी हे दोन त्रिकोण आहे, हे जे आकार आहे त्याच्यावर कोणते कोणते पर्याय कट होते? पहिल्यामध्ये त्रिकोणच नाही का इथला कापलेला, दुसऱ्यामध्ये इथे कापलेला नाहीये, तिसऱ्यामध्ये कापलेला आहे, चौथ्यामध्ये कापलेला आहे. म्हणजे असं पाहिलं खाली दिलंय का इथं? नाही. म्हणजे चौथा कडून उत्तर येईल पर्याय क्रमांक. चला 33. प्रश्न क्रमांक 33. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता तुकडे आहेत, तुकडे जोडून तयार होणारे आकृती. तुकड्यांची संख्या 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. छान 1 2 येत आहे तुम्हाला. चला आता आकार पहा. ही पाकळी पहा. ही पाकळी आहे, इथं आहे, इथे आहे, इथे पण आहे. या ठिकाणचा जो आयत आहे हा आयत, या आयताचा आकार पहा, या आयताची लांबी रुंदी पहा. आयत होतो आयत या ठिकाणी आयत आहे, या ठिकाणी आयत. जो या पद्धतीचा आयत आहे, एवढा मोठा आयत आहे काय याच्यामध्ये आयत आयतच नाही, ही सगळी कापलेली. उत्तर या आयतावरून उत्तर निघालेलं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 34. क्वेश्चन नंबर 34. 1 2 3 4 4 त्रिकोण. 1 2 3 4 चालेल का? तुकड्यावरच दुसरा पर्याय कट केला. आता याच्यामध्ये आकार पाहतो, हे त्रिकोण व्यवस्थित समजून घ्या. हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. हे दोन तेवढे काटकोन त्रिकोण वाटत नाही. दोन काटकोन त्रिकोण लहान आकाराचे दोन आहे ते काटकोन त्रिकोण. हे काटकोन त्रिकोण आहे दोन आहे, वरचे मोठे यात पहा. काटकोन त्रिकोण दोन लहान आकाराचे काटकोन त्रिकोण आहे का? इथे पहा हा आहे, तो मोठा आकाराने या ठिकाणी आहे. काटकोन त्रिकोण आहे का? नाही. हे काटकोन त्रिकोण जे पाहिजे हे दोन, हे काटकोन त्रिकोण यामध्ये नाही. यात काटकोन त्रिकोण आहे का रे? लघुकोण आहे, हा लघुकोण आहे. काटकोन त्रिकोण याच्यात देखील हाय पर्याय कडून उत्तर येणारे 35. 35. क्वेश्चन नंबर 35. तर प्रश्न सोडवताना जे आपण बारकावे पाहतो ना, ते खूप महत्त्वाचं. मी सांगितलेल्या पद्धतीने विचार केला ना, बुद्धिमत्तेमध्ये 40 पैकी 40च, 39 देखील नाही, 40च पर्याय कट पद्धत वापरायची. चला हे 4 वर्तुळाच्या पाकळ्या. ओके, त्याच्यामध्ये पाकळ्यांचा आकार जर पाहिला तर एक आकार खूप छोटा आहे. ओके, 3 आकार सारख्या आकाराचे आहेत आणि एक लहान. आता याचे पहा तुकडे 4 आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता 4 तुकडे सारखे, आपले 4 तुकडे सारखे आहेत का? चौथा पर्याय कट. आता याच्यामध्ये पहा एक तुकडा लहान आकाराचा आणि हे 3 तुकडे सारख्या मापाचे. ओके, या ठिकाणी पहा बरं, 3 तुकडे सारख्या मापाचे वाटत आहेत. एक छोटा वाटतोय, वाटतोय. लगेच उत्तर फायनल करायचं नाही, बाकीचे उत्तर पर्याय कट करायचे. इथे काय झाले हो, हे विरुद्ध कोण झाले की हे दोन सारखे हे दोन सारखे असं आहे का इथं? नाही. म्हणजे दुसरा पर्याय कट. या ठिकाणी पहा तुकडे हे 2 मोठे, हा लहान आहे, हा त्यापेक्षा लहान आहे. एवढे मोठे आहेत का हे तुकडे? नाही. आई पर्याय कडून उत्तर येणारे पर्याय करा 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 36. तर प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप समजून घेण्याचा गरजेचा आहे. 5 तुकडे
1 2 3 4 तुकडे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 तुकडे 4 4 सर्वत्र आहे. 4 तुकड्यावर वेगळं निघते का कोणतं? आकार बघायचा. कोणता आकार आहे? चौरस आहे का याच्यात? नंतर बघू हा आयत आयत आहे का? आयतच दिले. इथे दिला छोटा आहे. आपल्याला जेवढा मोठा पाहिजे तेवढा आहे का? आयत किती आहे? तो एकच आहे. यात आयत किती दाखवले? चालेल का? आयत एकच आहे म्हणून दुसरा पर्याय करतो. यात आयत पहिला दुसरा कट झाला. आता याच्यात फरक काय बघू आपण थोडी समजून घेऊया. याच्यामध्ये बारका त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. बारका काटकोन त्रिकोण हे पेन्सिल सारखा आकार, बोलू सारखा आकार आहे. बोलू सारखा आकार आहे. तो 3 आणि 4 मध्ये काय फरक आहे? या त्रिकोण बाहेर निघाल्या. आकृती जोडल्यानंतर आकृती जोडली असं मोरे वाटलं पाहिजे. उगाच नुसतं एका शेजारी चिटकून ठेवल्यासारखं नाही. जोडून त्यामध्ये विशिष्ट आकृती तयार झाली पाहिजे. ती इथं तयार होते का? नाही. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे मांडी घालून बसा. मांडी हा आता कसं छान जरा दिसतो ना गणपती सारखा. चला पुढे लपलेली आकृती. सरळ रेषेला 2 त्रिकोण जोडलेले पाहिजे. म्हणजे तिरक्या रेषेला 2 त्रिकोण आहेत का कुठे? या तिरक्या रेषेला, या तिरक्या रेषेला नाही. या तिरक्या रेषेला पहा 2 आहेत का जोडलेले आहेत. तर ते त्रिकोण पहा. आकार पहा या त्रिकोणाची. एका रेषेवर पाहिजे. एका रेषेवर या दोन्हीचा पाय आला पाहिजे. एका रेषेवर तर दोन्हीचा पाय तिरके होते. चालेल का? नाही. या ठिकाणी या तिरक्या रेषेवरती हा त्रिकोण जाणवते. हा त्रिकोण आहे. इथं तिरकी रेषा तशा पद्धतीनं नाही. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक. चला 38वा प्रश्न. या ठिकाणी कर्व रेषा का? कर्व या पद्धतीची कर्व रेषा इथे आहे. वरती आहे. या पद्धतीची कर्व रेषा इथे आहे. वरती त्याला टोपीसारखी नाही. कर्व रेषा इथे आहे. त्याला टोपीसारखी कर्व रेषा कुठेच नाही. ज्या पद्धतीची पाहिजे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39. त्या ठिकाणी पहा काटकोन आहेत. वरती आडवी रेषा इकडे तिरकी रेषा. काटकोन पाहिजे. 2 पॅरलल आहे. उभ्या 2 पॅरलल, आडव्या 2 पॅरलल. समांतर रेषा. उभ्या 2 समांतर रेषा इथं आहे. त्याला आडव्या 2 समांतर रेषा आहेत का? नाही. इथं पहा उभ्या 2 समांतर रेषा आहे. आडव्या 2 समांतर रेषा आहे. मग इथे बघितलं तर आपण त्याला तिरकी रेष उरली. पहा इथे उभी रेष, ही उभी रेष इथपर्यंत आली. इथं आडवी रेष, ही आडवी रेष. तिरकी रेषा आहे का इथं? आहे का? नाही. या ठिकाणी इकडे पाहू आपण. इकडे पाहू उभ्या रेषेला आडवी रेषा, उभी रेष, आडवी रेष, त्याला पॅरलल रेष नाही. इथे उभी रेष, आडवी रेष, त्याला पॅरलल रेष इथं पाहिजे होती. नाही. आता सेम टू सेम पाहिलं तर ही आकृती सापडत नाही. कुठे सापडते? इथं सापडते का? तर ही आकृती फिरवून दिलेली. ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरवा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा 180 अंशात. या ठिकाणी आहे का बघा बरं. या ठिकाणी तिरकी रेषा होते. पण हे अंतर पहा लांब होते. ही खूप लांब होते. आता इथे पाहू बरं. ही रेषा इथे काही तिरकी रेषा ही फिरवलेली आहे 90 अंशाने फक्त. उभी रेषा, ही 2 आडव्या रेषा, त्याला हे 2 उभ्या रेषा आणि इतर तिरकी रेषा. उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये कुठं जुळते पहा. या आकृती 90 अंश फिरवली. इतर उभी रेषा येईल. ही आडवी रेषा, ही आडवी रेषा, ही उभी रेषा, ही उभी रेषा आणि तिरकी रेषा. पर्याय क्रमांक 2. 3 मध्ये पण आहे. पण 3 मध्ये त्याला जी आडवी रेषा आहे ना, ती आडवी रेषा इथं दिलेली नाही. त्याला ती आकार
त्या ठिकाणी उभ्या रेषेला पी आहे का? नाही. इथं उभ्या रेषेला पी, इथं नाही. इथं पहा पी ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आहे का? आहे. इथं पी ज्या पद्धतीने पाहिजे तसं आहे का? इथे पी ज्या पद्धतीने पाहिजे तसं आहे का? खूप मोठा आहे. एवढा मोठा आहे का? तू पाहिजे का? पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं बुद्धिमत्तेने 40 प्रश्न समजून घेतले. आता एकही प्रश्न नव्हता की जो खूप अवघड वाटेल. चला आता गणिताचा एक त्या तिथं देवा जे गणित तुम्हाला प्रश्न पटपट समजून घेता येतील. चला चला 41वा प्रश्न. 7.2 आधी 3.1/3 भागिले 1.1/3 आता या ठिकाणी पदावली दिली अपूर्णांकाची. पहिल्यांदा या पदावलीचं काय करायचं आपण? अंशाधिकमध्ये करून घ्यायचं. याचा अंशाधिकमध्ये काय होईल? 37/5 गुणिले 4/5/2 अधिक 3/9 10/3 भागिले 3/3 आणि 4/3. पहिल्यांदा कोणती क्रिया करायची असते? भागिले म्हणजे हे आपल्याला हे अगोदर सोडवावं लागेल. हे मांडले आपण 37/5 गुणिले 5/2 अधिक 10/3 गुणिले 4/3चं 3. आता इथं हे गुणाकार सोडवता येईल, हाही सोडवता येईल. संक्षिप्त रूप द्यायचं. अंशांशाचा छेदाछेदाचा गुणाकार करत बसू नका. पुन्हा करायचं काय? संक्षिप्त रूप दिलं. तर या 2ने कुठं जाते का? नाही. 5ने जातं का? 5×1=5 5×1=5. अंशांशाचा गुणाकार केला 37 छेदाछेदाचा 2 मध्ये चिन्ह आधी. आता इकडे 3×3 3×3 2ने जाईल 2 दुणे 4 2 पंचे 10. अंशांशाचा केला तर 5 छेदाछेदाचा केला तर 2. छेद सारखा आहे. एकदाच मांडा का 2 आणि 2 4 करायचं? नाही. 37 या 2ची 1 पट आहे. अंशाची 1 पट 37. इथं 2ची 1 पट आहे. अंशाची 1 पट 5. 37 आणि 5 42/2 आहे का पर्यायामध्ये? नाही. तर मी इथं संक्षिप्त रूप झालं. 2ने संक्षिप्त रूप द्या. 2 दुणे 4 2 2 उत्तर येणारे 21. प्रश्न क्रमांक 42. आणि टॅब घेतला नाही श्रेय सरांचा ऑनलाईन टॅब येतात. चार्जिंग गणितापुरतं किती एवढं होतं ना? कुठे टॅब कुठे श्रेय सरांचा आणलेला? बरं चला चला 3चा शून्यभागात अधिक 4चा शून्यभागात. पहा हा कॉन्सेप्ट तुम्हाला नवीन आहे. 3चा शून्यभागात अधिक 4चा शून्यभागात भागिले 3चा शून्यभागात अधिक 4चा शून्यभागात अधिक 5चा शून्यभागात. पहा हा घातांकामधला कॉन्सेप्ट आहे. तो इथं सांगितलेला आहे. पण आठवी आपल्याला 5वीलाही तयारी करायची. कोणत्याही संख्येचा शून्यभागात 1 असतो. मग ते अगदी -5चा शून्यभागात घेतला तरी 1 येणार. 1/4चा शून्यभागात घेतला तरी 1 येणार. -2/3चा शून्यभागात घेतला तरी तो 1 येणार. आणि तो अधिक 1 -1 नाही. मग सुरुवाताचा आहे म्हणणार जे इथे 1 लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचा शून्यभागात असेल. अगदी यमचा शून्यभागात 1 म्हणजे संख्यांचा असो अपूर्णांकांचा असो कशाचाही असो शून्यभागात म्हणजे काय येतं उत्तर 1. 3चा शून्यभागात 1 अधिक 4चा शून्यभागात म्हणजे 1 भागिले 3चा शून्यभागात 1 अधिक 4चा शून्यभागात
1 अधिक 5 तसे भागात 1 अंशांशाची बेरीज केली 1 1 2 छेदाछेदाची 3 म्हणजे उत्तर काय येणार आहे 2/3. चला आहे का पर्यायामध्ये. चला पुढे एका कोणाचे माप 45 अंश असेल तर त्या कोणाच्या विरुद्ध कोणाचे माप. आता पहा विरुद्ध कोण कधी तयार होतो जेव्हा दोन रेषा एका बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्या ठिकाणी विरुद्ध कोण तयार होतो. उदाहरणार्थ ही एक रेषा आहे ही एक रेषा या ठिकाणी हा कोण आहे त्याला उदाहरणार्थ नाव देऊ आपण रेषा AB ही रेषा रेषा PQ ही एक रेषा या दोन रेषा O या बिंदूमध्ये छेदतात या ठिकाणी अँगल AOP हा 45 अंश आणि या रेषा सरळ पुढे जातात तेव्हा विरुद्ध बाजूला तयार होणारा कोण असतो याला विरुद्ध कोण. इथं अँगल कोण AOP याच्या विरुद्ध आहे कोण QOB हा 45 असेल तर हा कितीचा असणार आहे 45. आता हा कितीचा असेल हा कोण ही सरळ रेषा किती अंशाची असते 180 मधनं 45 गेली म्हणजे किती राहणार आहे 135 अंश. म्हणजे 45 आणि 135 याला पूरक कोण म्हणायचं 45 अंश आहे त्याला पूरक कोण 135 अंश. मग अँगल POB हा 135 असेल तर त्याला एकरूपचं चिन्ह आहे त्याला एकरूप कोणता अँगल असेल POB च्या विरुद्ध कोण अँगल AOQ अँगल AOQ वाचा किंवा QOA वाचा आपण उलटा वाचू शकतो AOQ काय QOA काय एकच ओके. हे विरुद्ध कोण एकरूप असतील तसा AOP 45 असेल तर त्याच्या विरुद्ध BOQ अधिक किती असणार आहे 45. म्हणजे इथं कॉन्सेप्ट काय विरुद्ध कोण एकरूप असतात. मग 45 अंशाच्या कोणाच्या विरुद्ध कोण हा 45 अंशाचाच असणार आहे. बरोबर कुठे. चला पुढे प्रश्न क्रमांक 44. दर साल दर शेकडा 8% दराने 5,500 रुपये मुद्दलाचे 4.5 वर्षाचे सरळ व्याज किती. मदक भागिले 100 मुद्दल 5,500 दर आहे 8% कालावधी 4.5 वर्ष. कसं मांडायचं 4.5 वर्ष दशम चिन्हामध्ये. दशम चिन्ह कसं मांडतो 4.5 भागिले 100. दशम चिन्ह असले काय करायचं दशम चिन्ह ठेवायचं का काढून टाकायचं. कसं काढायचं वरचं एक जर पुढे नेलं दशम चिन्ह तर खाली देखील एक घर खाली दशम चिन्ह नाही काय करायचं तर इथं 100 म्हणजे 100 दशम चिन्ह असतं. इथं आपण म्हणतो 100 दशम चिन्ह नाही 100 म्हणजे 100 पूर्ण म्हणजे इथे 100 तर इथे 1 शून्य द्यायचं मग दशम चिन्ह म्हणजे 1000. तर दशम चिन्ह आपण काढून टाकले. आता सगळ्या संख्या पूर्णांकामध्ये झाले आता अडचण नाही. संक्षिप्त करून द्या. चला 2 शून्याला 2 शून्य घालवून टाका. त्याला कशाने भागायला 5 ने 5 दुने 10 5 9 45 या 2 ने 2 चौक. इथं हा गुणाकार करायचा आहे 55 गुणिले 4 गुणिले 9. जर तुम्ही हा गुणाकार केला 9 तर 36 गुणिले 55 करावा लागेल. इथं काय करा जो गुणाकार आपल्याला पाठ येतो 4चा येतो 9चा येतो मग अगोदर 4 ने गुणा 55 ला 4 ने गुणलं किती 4 पंचे 20 त्याने 2 4 पंचे 20 आणि 2 22 आणि याला गुणायचे पुन्हा 9 ने 9 0 0 9 दुने 18 8 त्याने 9 दुने 18 ने येतो. या किती येणार आहे 1980 व्याज होईल. आपल्याला फक्त व्याज विचारलेला आहे. किती परत मिळतील 5,500 अधिक 1980 एवढे आपल्याला बँकेकडनं परत मिळतील. चला प्रश्न क्रमांक हा किती झाला 44 झाला. प्रश्न क्रमांक 45 प्रश्न क्रमांक 45 5,86,482 या संख्येतील 8च्या स्थानिक मूल्याची बेरीज
5,86,483. 5,86,483. 8चं स्थानिक किंमत. या 8ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 8 मांडा, त्यानंतर 4 संख्या दिली, 4 शून्य किती? या 8ची स्थानिक किंमत 8 त्यानंतर एक संख्या म्हणजे 1 0 आणि याची बेरीज काय होणार आहे? 0 8 0 0 8. काही संख्या 80,080. पर्याय क्रमांक 2. तर 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद पोहण्याच्या तलावाभोवती 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? 40 गुणिले 30. एक तलाव आहे, आकृतीने काढतो इथं. 40 मीटर लांब आहे, 30 मीटर रुंद आहे आणि याच्या भोवताली म्हणजे इथं 2.5 मीटरचा रुंदीचा पायऱ्या रस्ता, म्हणजे 2.5 मीटर बाहेर जायचं आणि असा बाहेरून रस्ता काढलेला आहे. आणि या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. आता मला सांगा 40 मीटर आहे, इकडे 2.5 मीटर वाढवलं आणि इकडे 2.5 मीटर वाढवलं, म्हणजे 2.5 आणि 2.5 किती वाढलं? 5. म्हणजे इथं 40 आहे, इथं किती होईल लांबी? 45. इथे 30 आहे, इकडे 2.5 मीटर वाढवलं, इकडे 2.5 मीटर वाढवलं, म्हणजे किती वाढलं? 2.5 आणि 2.5 5. म्हणजे इथं लांबी किती होणार आहे? 35 होणार. मग आपल्याला 45 गुणिले 35 याचं क्षेत्रफळ, त्यातनं 40 गुणिले 30चं क्षेत्रफळ वजा केलं की उत्तर येणार. आलं का लक्षात? कसं करायचं ते? या बाहेरच्या आयताच्या क्षेत्रफळामधून तलावाचं क्षेत्रफळ वजा केलं की राहणार आहे अगंगलेल्या भागाचं. तलावाचं क्षेत्र संपूर्ण आकृती काढायचं म्हणलं तर 45 गुणिले 35 याच्यामधनं तलावाचं आहे 40 गुणिले 30 हे वजा करायचं आहे. आता इथं 45चा बी पाडा येत नाही, 35चा पाडा येत नाही. 35चा तुला येतो, आता थोडा खूप प्रॉब्लेम नाही. मग इथं नाही येत, मग 45 गुणिले 35 आपल्याला शिकवलं आहे. इथं 2 अंकी संख्येने गुणाकार. 5 5 25 5 आचार्य 2 5 20 22 22. आता दशकाने गुणायचे, पहिला आचार्य काट म्हणा, दशकाने गुणायचे, एका खाली 0 द्या. 3 5 15 5 आचार्य 3 चोक 12 ने 13. याची बेरीज करा. 5 5 2 7 3 2 5 1575. त्यातून हे वजा करायचे. आता हा गुणाकार सोपा. हा 0 हा 0 मांडून टाका. 2 0 राहिलं काय? 4 3 12. याची वजाबाकी करायची. 5 0 गेले 5 राहिले. 7 0 गेले 7 राहिले. 5 2 गेले 3 राहिले. 1 गेला 0. रस्त्याचं क्षेत्रफळ किती आलं? 375 चौरस. काय मीटर आहे का सेंटीमीटर आहे? मीटर. चौरस मीटर. हे याच पद्धतीने काढायचे. तुम्ही जर तुकडे करून काढलं तरी चालेल. इथे 2.5 मीटर आहे, असा एक तुकडा केला. या चौरस या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. इथं 40 होती, इथं 2.5 वाढली, इथं 2.5 वाढलं, इथे झालं 45. आणि रुंदी किती आहे? 2.5. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 45 गुणिले 2.5 हे 1 नंबरच्या तुकड्याचं निघालं. या 2 नंबरच्या तुकड्याचा पण जर असा तुकडा केला याची 45 गुणिले 2.5 म्हणजे हे एवढंच येणार आहे. मग इथं एकदा आणि इथं एकदा, म्हणजे याची काय करावं लागेल? दुप्पट, म्हणजे गुणिले 2. नंतर हे या तुकड्याचं करावं लागणार. आता हे पाहिजे इथं किती राहिला हो तुकडा? इकडं आता एवढाच आहे तुकडा. इथनं इथपर्यंत म्हणजे किती आहे लांबी? 30. 30 गुणिले 2.5 म्हणजे इथं आधी 30 गुणिले 2.5. इथं 30 गुणिले 2.5 हा तुकडा एवढा इथं पण तुकडा आहे. 30 गुणिले 2.5 म्हणजे याची पण दुप्पट करावी लागेल. हा गुणिले 2. दुप्पट मी इथं चिन्ह लागले गुणिले.
आता इकडं दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 25 त्रिक 75. हा शून्य मांडून टाकला. 25 त्रिक 75. दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर आहे. याला गुणिले 2 आहे. इकडं आधी इकडे दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 25 पाचा 125 5 अत्याने 12 25 100 12 112. दशांश चिन्ह एका संख्येचा आणि याची करायची आहे दुप्पट. 112.5 ची दुप्पट करायची. दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 25 10 शून्य अत्याने 2 गुणिले 4 आणि 5 बेके दशांश चिन्ह एका संख्येचा. आणि इकडं दशांश चिन्ह नाही समजून केलं कशाची गरज नाही. 75 दशांश चिन्ह 0 75 ची दुप्पट 100 म्हणजे 250 आणि 150. किती उत्तर येत आहे? 250 आणि 150 375. इथं उत्तर किती आलं? 375. इथे उत्तर आलं 375 चौरस मीटर. सोपं कुठली पद्धत वाटते तुम्हाला आवडेल ती? सरांनी सांगितलं नाही, सांगितलं म्हणून नाही साबळे. आपल्याला काय आवडतं? ताटामध्ये जेवण लग्नाच्या पंक्तीत बसतो आपण. निंबाळकर बरेच पदार्थ दिसतात. बरेच सगळे पंक्तीला वाढलेलेच असतात. खायचं काय ना लवडे? आवडेल तेच खायचं. सगळं खायचं? सगळं नाही हो संपत आपल्याला. पंक्तीला घरी चालेल का असं? घरी दिलंय तेवढंच खावंच लागतं. नाही खाल्लं तर मग गेल ना. घरात काय ताटे ठेवतो शिंदा? चला 46वा प्रश्न झाला. 47वा प्रश्न. 47वा प्रश्न. तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रुपये. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्या. तेलाची प्रति लिटर किंमत किती होईल? पहा, एक 10 लिटरचा डबा आहे. 10 लिटरचा डबा आहे आणि त्यावर 25% तेल मोफत मिळतं. 10 लिटरचे 25%. 10 लिटरचे 25% मान्य काय होईल? 10 गुणिले 25 चे 100. 1 शून्याशी 1 शून्य गेला. 25 चे 10 म्हणजे काय होईल? तर 2.5 लिटर. मी याला व्यवहारात काय म्हणता रे? 2.5 चपात्या खातात. 2.5 लिटर तेल मोफत मिळालं तुम्हाला, फुकट. 10 लिटरचा डबा घेतला, 1000 रुपये दिले. 10 लिटरच्या डब्यावर 2.5 लिटर मोफत. म्हणजे तुम्हाला किती मिळालं ते? 10 लिटर डब्यामध्ये होतं ते अधिक 2.5 मांडताना दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह खाली 2.5 म्हणजे किती मिळालं तुम्हाला रे? 12.5 लिटर मिळालं. म्हणजे 12.5 लिटर तेल मिळालं. केवढ्यात मिळालं? 12.5 लिटर तेलाला पैसे किती गेलं? 10,000. हा 1000 रुपये. 12.5 लिटर तेलाला 1000 रुपये. मी एका लिटरला X मांडणी काय होईल? X बरोबर 1000 गुणिले 1 भागिले 12.5. काय करायचं? दशांश चिन्ह ठेवायचं का? दशांश चिन्ह कसं काढायचं? खालचं एक पुढे नेलं, वरती एक कुठे शून्य. इथं शून्य द्या किंवा इथं दोन्हीकडे द्यायचा का? कुठे तर एका ठिकाणी इकडे दे. 125 चा पाडा येतो का? 125 दिसलं की 125 125 125 8 1000 हे तोंडात पाठ पाहिजे. दिसल्या 125 8 1000 12.5 8 100 तसं. चला 8 गुणिले 10 80 रुपये लिटर येते. म्हणजे तुम्ही 10 लिटरचा डबा 1000 रुपयाला घेतला असता, मी 100 रुपये लिटर बसला असता. पण तुम्हाला तेवढ्या 100 रुपयामध्ये 25% जादा म्हणजे 1 लिटरचे 25% मी 250 ग्रॅम 100 रुपये 1.25 लिटर तेल दिलं.
लिटरचा दर किती असा विचारलं तरी चालेल, तसं सोडवलं तर काय हरकत नाही. तर आपले 48वा प्रश्न. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा जिला 12ने भागल्यावर 5. बघा 12ने जर भागलं तर 5 उरतात. नंतर 18ने भागलं 11, 18ने भागलं 11 उरतात. आणि 24ने भागलं तर 24ने भागलं तर 17 उरतात. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा. इथं जर तुम्ही फरक बघितला 12ने भागले तर 5 बाकी राहतील. 12तले 5 गेली 7, 18तनं 11 गेली 7, 24मधनं 17 गेली 7. इथं काय करायचं 12, 18, 24चा लसावी काढायचा. 12 आपली मूळ अवयव पद्धत 12, 18, 24 लसावी काढतोय आपण. तिन्ही संख्येला भाग जाणारी 2 ने बेस 12 बेन 9 18 बेक बे बेरीने 4. पुन्हा तिन्ही संख्येला 3 ने 3 गुणे 7 3 त्रिक 9 3 चौक 12. आता 2 ने बेक बे बे गुणे 4 3 अशी 3. आता जातो गाव कशाने तर मुळा करायचे 2 आणि 3 येते एका गुणाकार करा. बे त्रिक 6 6 गुणे 12 12 त्रिक 36 36 गुणे 72. इथं समजलं नाही. इथं गणित आपलं निम्म झालंय. 72ला 12ने भागलं बाकी शून्य राहणार. 72 72ला 18ने भागलं 18 चौक 72 बाकी शून्य. 72ला 24 भागलं 24 त्रिक 72. आपल्या बाकी किती उरते 7. यातनं 7 वजा करायचे. 72 मधलं 7 वजा केले उत्तर काय येतंय 65. अधिक नाही करायचे. अधिक केले तर ही बाकी उरणार नाही. पहा आपल्याला पाहता 65 संख्या घेतली 12ने भागायचे. 65 पेक्षा लहान ओके. पाडेपाठ ज्याचे पाडेपाठ त्याचं गणित पाठ. आपले पाडेपाठ नाही. चला 65 पेक्षा लहान 12ने पाड्यातली संख्या 12 पंचे किती राहिली बाकी 65 पेक्षा लहान 18च्या पाड्यातली संख्या 18 त्रिक 54. 65 मधनं 54 गेले 65 पेक्षा लहान 24च्या पाड्यातली संख्या 24 दुने 65 मधनं 48 गेली बाकी. आलं का लक्षात. या भाग लसावीतनं जी बाकी राहते ना त्यातला फरक वजा करायचा. ही बाकी नाही वजा करायची. इथला फरक 7 आहे, इथे फरक 7 आहे, इथे फरक 7 आहे. तो 7 वजा करायचा. चला पुढे प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 पाहूया आपण. एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयाचा? तुम्हाला 2000 रुपये 4 हप्त्यात 500 500चे झाले किंवा 4 हप्ते. पण पहिल्या हप्त्यापेक्षा दुसऱ्या हप्त्यात 50 जादा. दुसऱ्या हप्त्यात जेवढे भरले त्यापेक्षा 50 जादा तिसऱ्या हप्त्यात. चौथ्या हप्त्यात तिसऱ्या हप्त्यात भरले त्यापेक्षा जादा 50 रुपये. मग किती पहिल्या हप्त्यात भरले? मग आपल्याला माहित नाही. पहिल्या हप्त्यामध्ये एक्स भरले पहिला हप्ता. दुसऱ्या हप्त्यात किती भरलेले याच्यापेक्षा 50 जादा एक्स अधिक 50. तिसऱ्या हप्त्यात किती भरले याच्यापेक्षा 50 जादा म्हणजे किती होती एक्स अधिक 50 अधिक 50 म्हणजे 100 अधिक. चौथ्या हप्त्यात एक्स अधिक 150 आणि मिळून 4 हप्ते किती झाले पाहिजे 2000. याची बेरीज करू. एक्स हा एक एक्स हा एक एक्स हा एक किती झाले एक्स 4x अधिक 50 अधिक 100 अधिक 150 याची बेरीज किती होते 150 100 250 50
300 बरोबर 2000. हे 300 तिकडे पाठवून देऊया. 4x बरोबर 2000 वजा 300. 2000 मधनं 300 गेले, किती राहिले 1700. x बरोबर 1700 भागिले 4. 4 चौक 16 राहिला 1 वर 0 ला 10. 4 दुने 8 7 8 गेले 2 2 0 घेतला 20. 4 पंचे 20. हे पहिला हप्ता कितीचा भरला, दुसरा हप्ता कितीचा भरेल रे 475. तिसरा 525. चौथा बघा याची बेरीज 2000 येते का. 5 चौक 20 0 केले 2 7 2 9 2 11 7 18 2 20 4 2 7 10 14 18 2 20 झाले का. पहिला हप्ता विचारतील, दुसरा विचारतील, तिसरा विचारतील, नाही तर चौथा वेळ द्या. कोणताही हप्ता तुम्हाला विचारला तर सांगता यायला हवा हवा. चला पुढे प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 50. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्या, शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता आहे. 4/5 7/8 1/2 3/8. आता पहा हे सगळे छेदाधिक अपूर्णांक. जर तुम्हाला हे सोडवायचं असेल तर याचा एक तर लसावी काढून छेद सारखा केला पाहिजे किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. दशांश अपूर्णांकात केलं तरी चालेल आणि छेद सारखा करून केलं तरी चालेल. अगोदर दशांश चिन्हामध्ये करून हा भागाकार यायला पाहिजे. 5चा 8चा पाडा येतो सगळ्यांना. चला पहिल्याचं करूया. 2 दशांश चिन्हाकडे जायचं आहे 2. आणखी पुढे लक्ष दे. 5च्या पाड्यात 4 नाहीये. 4 पेक्षा लहान 0. दाग लागेल शून्याचा. पुढे मानाचा 0 घेतला झाले 40 मध्ये 40 गेली 0 राहिली. पुन्हा मानाचा 0 घेतला 0 झाली. संख्या भाग लागेल 2 दशांश चिन्ह पण गेलं तर आपल्याला अडचण पुढे येत नाही. चला पुढे 8च्या पाड्यात 7 आहे का. 7 पेक्षा लहान 0 भाग लागेल शून्याचा. मानाचा 0 घेतला दशांश चिन्ह 70 झाले. तर 8च्या पाड्यात 70 त्यापेक्षा लहान 8 64. 70 मधनं 64 गेले 6 वर 0 घेतले 6 8 7 बस सोडून द्या तिथं. पुढं गरजेचं नाही. चला पुढं 2च्या पाड्यात 1 आहे का. भाग लागेल शून्याचा. मानाचा 0 घेतला दशांश चिन्ह 10 झाले 10 गेले 0. पुन्हा मानाने 0 घेतला 0 2 0. आता इथं 3 8च्या पाड्यात 3 नाही. भाग शून्याचा 3 0 घेतले 30 8 3 24. 30 मध्ये 4 गेले 6 वर 0 घेतले 60 8 आता इथं 0 दशांश चिन्ह 8 0 0 दशांश चिन्ह 8 7 0 दशांश चिन्ह 5 0 0 दशांश चिन्ह 3 7. आता तुलना करायची सगळ्याची 2 दशांश चिन्ह पुढे सरकवले म्हणजे काय झाली संख्या 80 87 50 70. चारटा क्रम लावायचा. सगळ्यात लहान कुठं आला. सर्वात लहान कोणता 37 म्हणजे मुळा अपूर्णांक. त्याच्यापेक्षा मोठा 50 म्हणजे 1/2 याच्यापेक्षा मोठा. सगळ्यात मोठा. आपल्याला प्रश्न काय विचारलाय. चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा कोणता येईल. आता मुलगा पहा हे पण करू शकतो. तू जरा वेगळा विचार कर. लहान लहान संख्या खूप मोठ्या नाहीये. याचा लसावी काय 5 8 2 8 चा लसावी काय 8 पंचे 40. 40 करून घेता. याचा 40 याचा 40 याचा 40 याचा 40. याचा 40 करायचा म्हणजे किती पट झालेले 8 पट. छेदाचे 8 पट गेले. औषध 8 पट 8 चौक 32.
आता 40 करायचं म्हणजे किती पट होईल? छेदाची 5 पट गेली, अंशाची 5 पट. पाता हे 2 आता 40 करायचे म्हणजे किती पट होईल? 20 पट. छेदाची 20 पट गेली, अंशाची 20 पट. इथं 8 आता 40 करायचे म्हणजे किती पट झाली? छेदाची 5 पट गेली, अंशाची 5 पट. छेद सारखा असेल तर ज्याचा जे असा अंश लहान तो लहान, सगळ्यात लहान 15 म्हणजे मूळ अपूर्णांक 3/8. याच्यापेक्षा मोठा 20 म्हणजे मूळ अपूर्णांक 1/2. इथं लिहिलं ते जरा 32 म्हणजे मूळ अपूर्णांक 4/5 आणि सगळ्यात मोठा 7/5. दोन्ही पद्धत आवडेल ती वापर. चला पुढे प्रश्न क्रमांक 51. एका संख्येचा 4/5 भाग बरोबर 96 तर त्या संख्येचा 1/2 भाग बरोबर किती? संख्या माहिती आहे का? नाही. एक्स मान ती संख्या, एक्स ती संख्या एक्स मान. काय म्हणले? एका संख्येचा 4/5 भाग बरोबर 96. समीकरण काय होईल? 6 म्हणजे काय असतं? 4/5 बरोबर 96. एक्स ची किंमत काढायची, एक्सला मोकळा करायचा. हे 5 काय आहेत एक्सला? काढले, तिकडे लिहिले आणि 4 एक्सला काय 4 इकडे लिहिले. संक्षिप्त करून द्या. 4 ने 4 दुनी 8, 1 राहिला 1 16, 4 चौक 16, 24 पंचे. ती संख्या काय? संख्याला गणित काय हो? आपल्याला त्या संख्येचा 1/2 विचारलेला आहे. 120 चा म्हणजे गुणिले 1/2 म्हणजे अर्धा भाग. 120 चा अर्धा किती? 60 येतं. इथं बेस 12 वरच्या शून्याशी 0 तर काय येणार आहे? 60. पहिल्याच पर्याय 120 दिलेला असतो मायवे आणि आम्ही लिहून मोकळा होतो आणि चुकतो, तर आम्ही संपूर्ण गणित वाचत नाही, समजून घेत नाही. चला पालन. चला 315/20 चे दशांशापूर्णांकातील रूप कोणते? 315/20 याचं दशांश चिन्हामध्ये करायचं. पहिल्यांदा 3 घेतला होतो, भाग जातो का? भाग लागेल शून्याचा. पहिल्या शून्याचा भाग नाही लावला तरी चालतो. पुन्हा 1 घेतला होतो, संख्या झाली 31. 20 च्या गळ्यात 31 आहे का? 31 पेक्षा 20. किती वाजता भाग लागेल? खाली किती राहिले? 31 मधून 20 गेले 11. 11 5 घेतले 115. 20 च्या पाड्यात 115 आहे का? त्यापेक्षा लहान 100. भाग लागेल आणि किती गेले? 100 गेले. किती राहिले? 15 वर मानाचा 0 घेतला, दशांश चिन्ह. 20 च्या पाड्यात 150 आहे का? त्यापेक्षा लहान भाग लागेल किती गेले? किती राहिले? 10 पुन्हा मानाचा 0 घेतला, पुन्हा दशांश चिन्ह द्यायचा का? 1/5 त्याला उत्तर. आता दुसरी पद्धत, इथं भागाकार करायचा नसेल तर सोपी पद्धत. आपल्याला इथे छेद 10 100 करायचा. 10 100 1 10 करता येईल का याचा? का याला 2 ने भाग जातो, याला जातोय का 2 ने? नाही. मी तर काय करता याचा 100 करायचं. 100 करायचं म्हणलं काय करावं लागेल? गुणिले 4. छेदाला 5 ने गुणले 20/5, अंशाला 5 ने गुणले 5/5 परिशी 5 2 5 1 5 2 7 5 1 15 1575 छेद 100. 100 म्हणजे किती शून्य? 2. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर मांडा. आलं का उत्तर? बघा. पुढे प्रश्न क्रमांक 53. 10 व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्ष आहे. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीची वय का? 10 व्यक्तींची सरासरी 40,
सरासरी गुणिले 10 व्यक्ती एक व्यक्ती सरासरी सांगतो समजून घे कधी 10 व्यक्तींची सरासरी 40 आहे. 10 व्यक्तींचं एकूण वय किती? 10 गुणिले 40 400. काय झालं त्याच्यामध्ये एक व्यक्ती आली म्हणजे किती झाली माणसं रे? 10 होती तिथं किती माणसं? 10 होती तिथं माणसं झाली 11. सरासरी किती झाली त्यांची? एक कमी झाली म्हणजे किती झाली? 39. म्हणजे 11 माणसं त्यांची सरासरी 39. मग या 11 माणसांच्या वयाची बेरीज कशी करा? सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. सरासरी 39 11 व्यक्तींची म्हणून याची बेरीज करा. 11 व्यक्तींच्या वयाची बेरीज कशी करा? 11 9 99 आचार्य 9 11 33 9 42 400. किती माणसाचं वय बेरीज आहे? 11 व्यक्तींच्या वयामधलं 11 व्यक्तीच्या वयाच्या बेरजेतनं 10 व्यक्तींचं वजा केलं हे 11व्या व्यक्तीचं वय येणारे किती वर्ष? 29 वर्ष. आलं का लक्षात? चला पुढे 54वा प्रश्न. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाच्या आजचे वय. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट मुलाचे X मानलं. आजचं मुलाच्या आजचे वय X वडिलांचं आजचं किती असेल ते? मुलाच्या तिप्पट म्हणजे किती? 12 वर्षानंतर आज मुलाचं X आहे तर 12 वर्षानंतर किती असणार आहे? X अधिक 12. वडिलाचं 12 वर्षानंतर किती असणार आहे? 3X अधिक 12. आणि तेव्हा काय म्हणलं ते? मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. इथं 1 असेल तर त्याची ही दुप्पट. इथं आपलं समीकरण तयार होतं. तिरकस काय होईल की X अधिक 12 याला गुणिले 2 म्हणजे तिरक असं आणि याचा असा गुणाकार होतो बरोबर मध्ये चिन्ह 3X अधिक 12 याला गुणिले 1 हे गुणाकार करून टाका. 2X ला गुणलं 2X 2 ने 12 ला गुणलं 12 2 24 बरोबर. इथं 1 ने 3X ला गुणलं 3X 12 ने 1 ला गुणलं 12. आता X एका बाजूला घ्यायचे अंक एका बाजूला घ्यायचे. हे 3X इकडे घेतले तर वजा होते. 2X बद्दल 3X गेले तर काय होईल? वजा X येईल. मग हे 3X इकडे गेले हे 2X तिकडे पाठवायचे आणि हे 12 इकडे पाठवायचे. हे 24 इथंच किंवा अधिक 12 आहे तिकडे आले तर काय होती? वजा 12. हे 3X इथंच आहे हे 2X इकडे चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे. 24 मध्ये 2X अधिक आहे ते तिकडे पाठवले तर आता हे 2 इकडे एकदम कळलं पाहिजे. 3X मधनं 2X गेले किती राहिले? 24 मधनं 12 गेले किती राहिले? 12. X ची किंमत किती आली? मग याच्यात बघायचं. X कोणाचं वय? मुलाचं वय 12. X म्हणजे किती आलं? 12. मग वडिलांचं वय किती असणार आहे? 3X म्हणजे 12 त्रिक 36. मुलाचं वय 12 आणि वडिलांचं वय 36. 12 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल? 8 12 आहे. 12 वर्षानंतर किती वर्षाचा होईल मुलगा? 24 चा. आणि पप्पा किती वर्षाचे होईल? 36 अधिक 12 48 झालं का दुप्पट? 24 च्या दुप्पट 48 झालं. चला प्रश्न क्रमांक 55 आले काय पा? निलगिरी सुबाबळ जांभूळ साग सुरू वरील आलेखाचे निरीक्षण करू. सर्वात कमी व सर्वात जास्त झाडांच्या संख्येतील फरक किती? आता मला प्रत्येकाची झाडं किती सांगा. निलगिरीची झाडं किती आहे? 200. सुबाबळची 300. जांभळाची 200 300च्या मध्ये म्हणल्यावर किती असणार? 250. सागाची 400. सुरूची
150 येते का 200 येते? हा नाही, 4 भाग नाही का, 4 भाग नाही का? हा नाही, 200 दोनच भाग केले ते काय? तुम्ही बघितलं, पट्टी लावून बघा, तिथं मध्ये जुळतंय का? 100 आणि 200च्या मध्ये येते का? आले का? पट्टी लावून बघा. सगळ्यात जास्त झाडं सागाची किती आहेत? 400. सगळ्यात कमी झाडं सुरूची किती आहेत? किंवा निलगिरीची किती आहेत? 200. मग 400 तर 200 गेले, 200. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला, 56. 9 लिटर तेलापासून 225 मिलीच्या किती बाटल्या पडतील? 9 लिटर तेल आहे, बाटल्या भरायच्या 225 मिलीच्या. 225 मिली भागिले 9 करायचं का? ओके, 56 5 आले का चौथा, त्यामुळे तो प्रश्न आपण तोंडी घेतला. तर 9 लिटरच्या बदला 225 मिलीच्या बाटल्या भरायच्या. काय करावं लागेल? परिमाण सारखं करावं लागेल. हे लिटर आहे, मिली. या लिटरचे मिली करणं सोपं आहे का मिलीचे लिटर करणं सोपं आहे? मिलीचे लिटर. मग मिली मला सांगा, मिली लिटर. इथं मीटर म्हणत बसायचं गरज नाही. चला, 9 लिटर, लिटर मध्ये 9 लिहा, त्याची मिली करा. मिली पर्यंत 0 दिले, किती झाले? 9000 मिली पासून 225 मिलीच्या बाटल्या भरायचं. काय करावं लागेल? भागाकार. 9000 भागिले 225. हे का भाग लावायला? 225 एके 225, 225 चोक 900, 200 चोक 800, वरचे 25 चोक 100. नाही कळलं? 25 ने लावा, 5 ने लावा, तुम्हाला लावायचं तसा ना. ओके, वरच्या 0शी 0. किती बाटल्या भरतील? 40 बाटल्या भरतील. चला, पुढे प्रश्न क्रमांक 57. प्रश्न वाचा मोठ्याने. 10/3 अधिक 2.8. प्रश्न क्रमांक 57 काय आहे? 10/3 अधिक 2.8. 10/3 अधिक 2.80 गुणिले 9.25. आता हे अधिक आहे, ते कौशल्य ही बेरीज करावी लागेल आपल्याला. ही बेरीज करावी लागेल. पुन्हा हे गुणिले, ती दशमचिन्ह पुन्हा हे करत गुणाकार करा, बेरीज करायची. छेद सारखा आहे. ही बेरीज करताना सगळं करत बसायचं नाही. पद्धत कशी करतो? छेद सारखा करूया. काय होईल? छेद 3, याची 1 पट, अंशाची 1 पट 10 अधिक इथं 3 पट. दशमचिन्ह नाही समजा, काय होईल? संख्या 28, 280, 28 ची 3 पट 28 3 84. वरच्या 0, दशमचिन्ह 2 संख्येच्या अगोदर. म्हणजे इथं काय होईल? 10 अधिक 8 दशमचिन्ह 4, 18.40 भागिले 3 गुणिले 9.25 भागिले काय? छेद काय नाही म्हणजे किती असतो रे? 1. आता हे दशमचिन्ह काढून टाकता येतील. इथं संक्षिप्त करून घ्या. 5 3 संक्षिप्त करून कोणाला लागेल? 18.4 ला लागेल का? इकडे लागेल का? 9 2 11 5 16 बेरीज नाही लागत. तिकडे नाही लागत. मी इथं काय केलं पाहिजे? इथं हा गुणाकार केला पाहिजे. हा गुणाकार करून मग त्याला संक्षिप्त करून दिलं पाहिजे. पर्यायामध्ये बघितलं पाहिजे कसं गणित आहे. 56 पॉईंट गुणाकार करून बघितला का?
ओके, केलाय गुणाकार 56.73. आता इथं पहा, पर्याय पहा, 54.73, 55.73, 56.73 आणि 60.73. बघा 54, 45, 56, 54, 45, 56 आणि चौथा काय 60. 73, 73, 73, 73. आता इथे जर भाग घालवला आपण, इथे पूर्ण भाग जात नाहीये, आपल्याला काय करू आपण, दशांश चिन्ह एक पहा, इथे एक शून्य काढून टाकला तर काय फरक पडणार नाही का? हा कुठला कुठला हा चुकलाय? 10, 8, 18, 4 भागिले 3 काय चुकलंय? तुझा चुकलाय. वरच्या शून्याला काय किंमत नसते, शून्य काढून टाकला काय फरक पडत नाही. आता इथं 184 गुणिले 925 गुणाकार करताना पुन्हा त्याला 3 ने भागावं लागेल. हे करावं लागू नये म्हणून मी दशांश चिन्ह जर आपल्याला पुढे न्यायचं तर इथलं 1 घर आणि इथलं 2 घर, मी 3 घर दशांश चिन्ह 1, 2, 3 केलं. 184 गुणिले 925 करायचे आपल्याला. 184 925 गुणिले 184 करू आपण गुणाकार. काय अडचण नाही, हे आले पाहिजे क्रिया. दशांश चिन्ह काढून टाकलेत. आता 4 पंचे 20, 0 आचार्य 2, 8 सॉरी 4 गुणे 8 2 10 0 आचार्य 4 9 36 आणि 137. दशकाने गुणायचे पहिले आजचे करून टाका. 8 गुणायचे 1 एकाकाली 0 द्या. 8 पंचे 40 0 आचार्य 4 8 गुणे 16 आणि 4 20 0 आचार्य 2 8 गुणे 72 आणि 2 74. शतकाने गुणायचे म्हणून 2 0 1 5 5 1 2 2 1 9 9 0 0 7 5 12 2 आचार्य 1 4 3 7 2 9 1 10 0 आचार्य 1 9 7 16 1 17. ओके, याला भागिले हे 3 आहे, म्हणजे 1,70,200 भागिले 3 करू. पुन्हा याला पुन्हा भागिले 1000 आहे, ते नंतर करू. भागिले भागिले ओके 3ला गुणिले 1000 आहे. मग 3000 ने भागत असेल 3 ने फक्त भागून आहे, मग त्याला दशांश चिन्ह फिरवू आपण. 1,70,200 भागिले 3 करू. उत्तर काय त्याला छेद 1000 करू. 3 5 15 2 राहिली बाकी 2 0 घेतली 20 3 18 2 राहिली बाकी 2 2 घेतली 22 3 7 21 1 राहिली बाकी 1 0 घेतली 10 3 9 1 राहिली 1 0 घेतली 10 3 9 56,733 भागिले 1000. 1000 मध्ये किती शून्य शून्य 3 दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर, म्हणजे उत्तर काय 56.733. पर्यायामध्ये त्यामध्ये पहा 58वा प्रश्न क्रमांक 58 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9. पहा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9. सगळ्यात आठ लागलं सोडून हे या 9चं वर्गमूळ काय 3. म्हणजे इथं काय होणार आहे, हे सोडवलं तर 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आणि याचं वर्गमूळ काढलं उत्तर आलं 3. 3 त्रिक 9, पण त्याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे काय होणार 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले त्याचं वर्गमूळ 3 आहे. 3 त्रिक 9 झालं, म्हणजे या 9चं वर्गमूळ काढायचं. 3 गुणिले याचं वर्गमूळ काय येणार आहे 3. 3 त्रिक 9 आणि 9चं वर्गमूळ येणार आहे 3. उत्तर येणार आहे पर्याय पहा. चला 59वा प्रश्न थोडंसं वेळ लागला की 58 हा झाला. 59वा वर्गमुळात 59वा हा 59वा झाला. ओके 60वा प्रश्न
3.0 अधिक 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 भागिले 22 अधिक 0.3 सॉरी गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5. वरती अधिक आहे हे आपल्याला अगोदर बेरीज करायला लागेल. इथं संक्षिप्त रूप लावता येणार नाही. याची बेरीज केली तर 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 याची बेरीज करा. किती 6 5 4 9 3 3.96 भागिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 दशमचिन्ह काढून टाकायचे. वरची किती घरं काढावी लागतील 2. खालची पण किती घरं न्यायची 2. इथलं एक घर नेलं इथलं एक घर नेलं 2 घरं पुढे. गणित काय झालं 396 भागिले 22 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 5. आता एक नाही संक्षिप्त. आता इथं संक्षिप्त करून द्यायचे आपल्याला 396 भागिले 22 गुणिले 3. आता गुणिले 1 लिहायची काय गरज नाही. 1 लिहायची तेच येतं गुणिले 5. संक्षिप्त करून 22 ने जातो का 3 ने 9 7 15 3 18 3 ने लावूया 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6 22 ने जातो 22 1 22 22 32 असे. आता कशांचा अंशाचा दिलं 6 छेदाचा 5. उत्तर किती येणार आहे 6 अंश छेद 5 दशमचिन्ह केलं तर 5 × 5 5 × 10 1.2. उत्तर कोणतं आहे 6 अंश छेद 5. ओके चला उतारा घ्या पटकन. चला उतारा घ्या पटकन. चला भाद्रपद महिना हा कोणालाही आवडावा असाच आहे. सर्व ऋतूचे सार या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भाद्रपद मध्ये नुसती फुले नाही तर कोवळी फळे व शेंगाही झाडाला दिसतात. ही पहा डाळिंबी दामेट फुले आणि छोटी शोभीवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडली आहे. लहडले खूप आले. कोण बोलते रे. तशी ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुले लहान हिरवी फळे. तशी ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्र वासाची पपईची फुले अति कठीण लहान फळे सीताफळाची आंबट ओल्या वासांची हिरव्या ताप्यांच्या फुलांसारखी फुले आणि खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे कुणाची सीताफळ. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्प गेंद्यांनी खचून भरली आहे. कोवळ्या शेंगा लोंबताय. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्प गेंदांनी खचून भरली आहे. कोवळ्या शेंगाही लोंबताय आणि फुलांवर काळे भोगे रुंजी घालताय. या फुलांवर हे भोंगे तसे लुप्त आहे. लुप्त आहे तुम्ही त्याच्यावर मिठी उड्या मारताय तुम्ही त्याच्यावरती जात आहे आणि फुलांवर हे भोंगे तसे लुप्त आहेत. तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलावर मी अजून पाहिले नाही. एवढे शेवग्याच्या झाडाच्या फुलांवर असतात. गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तलवारी लटकत आहे. पान फुटलेले असताना ज्यांच्या फुलांचा बहर उतरू जात असतो त्या पांढऱ्या चाफ्यांची फुले अजूनही झाडांवर पानामध्ये रेंगाळत आहे. म्हणून ते या झाडाचे डोळेच असतात अशी चाफ्याची. तर प्रश्न घ्या. सर्व ऋतूंची सार असलेला महिना भाद्रपद. खालीलपैकी कोणत्या झाडाच्या फुलांकडे सर्वात जास्त भोंगे आकर्षित होतात. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. हिरव्या चाफ्यासारखी सीताफळ पिंगट पिवळ्या रंगाची फुलं पपईला पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले डाळिंबीला नाही. कुठल्या रंगाची आहे तिथं लाल. वाटोळ्या पाकळ्या केसराने भरलेली फुले पेरू बरोबर. झाडावर पाणी फुटलेले असताना कोणत्या झाडावर फुलांचा बहर येतो. पांढऱ्या
चाफ्यावर पानं दिसत नाही तेवढी पानं फुलं असतात. झाडांची फुले जणू झाडांचे डोळे वाटतात. 66 ते 70 उतारा पहा. भारतीय डॉल्फिन हा एक नष्टप्राय जीव आहे. एकेकाळी ते गंगा, ब्रह्मपुत्र आणि महानदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायची. आता त्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे. आता असे सांगतात की गंगा आणि ब्रह्मपुत्र या नद्यांमध्ये ते जवळजवळ 5000च्या संख्येने आढळतात. जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्री अथवा नदीच्या डॉल्फिनपेक्षा निराळे आहे. हे आंधळे भासतात पण निसर्गाने एका उल्लेखनीय रीतीने त्यांच्या या कमतरतेची भरपाई केलेली आहे. त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते आणि अशा तऱ्हेने ते ध्वनीच्या साह्याने विचरण करण्यास सक्षम बनतात. त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो. तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चित करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतो. तो ज्या सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो. उदाहरणार्थ डॉल्फिन जिवंत मासा आणि मेलेला मासा अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातलाही फरक सांगू शकतो. त्याचे डोळे आंधळे असल्यासारखे पण त्याचा आवाज जो आवाज सोडतो तो आवाज पुढल्या वस्तूवर आढळून माघारी येतो. त्याला म्हणतात प्रतिध्वनी. जो डोंगरामध्ये वगैरे आपल्याला गुहेत ऐकायला येतो आणि तो आवाजावरून तो ओळखतो की समोरचा जिवंत मासा आहे, कुठं आहे, किती लांब, हे सगळं. डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात. याचे कारण असे आहे की विचरण म्हणजे फिरण्यास त्यांना मदत करते. पुढा मृत या शब्दाच्या विरुद्ध जिवंत नाही. मृतच्या विरुद्ध जीवित कोणत्या अर्थाने पहा. मृतप्राय त्याच्या विरुद्ध जीवित असं विकसित असं की त्यांचे डोळे मृतप्राय आहे, त्याच्या विरुद्ध विकसित आहे. त्यांची श्रवणशक्ती अगदी विकसित झालेली. डोळे मृतप्राय तर श्रवणशक्ती विकसित झाली. जीवित हे सर्वसाधारण, मेलेल्याच्या विरुद्ध जिवंत. पण या उतार्यामध्ये तो मृत प्रायच्या विरुद्ध विकसित या अर्थाने घेतलेला. या उतारा वापरलेला विचरण या शब्दाचा अर्थ पाण्यातून मार्गक्रम करणे, पाण्यातून पुढे मागे जाणे, पण पाण्यात. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवणशक्तीची स्पष्ट कल्पना येते. फरक सांगू शकतो. जिवंत मासा, मेलेला मासा, नकली मासा हे ओळखू शकतो. या उताराला शोभेल असे शीर्षक जगात बाकीकडे पण आहे पण भारतीय डॉल्फिनचे वैशिष्ट्य. पुढे उतारा पहा. खरे कशातून आपण काही पाहू शकतो. आंघोळीच्या बादलीभर पाण्यात गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना अशा प्रचंड नद्या आपल्या घरी येतात. सर्व गंगा, गोदावरी आपण म्हणत आंघोळ करतो. आपल्याला नाव घालतात. नाव घालतात म्हणजे आंघोळ घालतात. नारळ, सुपारी, 4 तांबड्या अक्षदा, 4 फुले, एखादे तुळशीपत्र, बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान आपल्याला पुरेसे होते. त्यातून आपल्याला पुष्कळसे काही दिसू शकते. मोठ्या प्रतिभासंपन्न लेखकाच्या बाबतीत हेच घडत असावे. एखाद्या घटनेच्या झरोक्यातून ते एखादा अनुभव घेतात. त्या अनुभवावर आपल्या प्रतिभेची विशिष्ट किमया ते करतात. जन्म, मृत्यू, प्रेम, वात्सल्य, विरक्ती या भावना सनातनच आहे. पण प्रतिभावंत ज्यावेळी त्या अनुभवाचे भावनांचे चित्रण करतात त्यावेळी त्यांना पलीकडचे जग दिसत असते. हे जग खास त्यांचे असते. कलावंत हा प्रतिसृष्टी निर्माण करतो असे म्हणतात. याच अर्थाने म्हटले जात असावे. प्रतिभावंताच्या अनुभवाच्या खिडकीतून आपण पलीकडे जाऊ शकतो. त्यांच्या स्वतःच्या जगात आपण प्रवेश करू शकतो. त्या वातावरणात मुक्तपणे वावरतो. त्यांनी लिहिलेलं वाचून त्यामध्ये आपल्याला कळतं. या उतारातून कोणती कल्पना व्यक्त झाली आहे. विश्व यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेले असते. प्रेम या शब्दाचे विरुद्ध रूप कोणते. द्वेष. पुढा वरील उतारात किती नद्यांचा उल्लेख झाला आहे. 4 नद्यांचा. वासने या शब्दाचा समानार्थी शब्द. लेखकाच्या अनुभवाने वाचक काय करू शकतो. तो स्वतःच्या जगात प्रवेश करू शकतो लेखकाच्या अनुभवातून. गोदावरी सुपर मार्केटमध्ये गेलेल्या कोणाची केवळ एक मोठी महत्वाकांक्षा असायची. खरेदी करता पैसे खर्च करावे न लागणारा भाग्यवान बनणे. आता इथं थोडंसं गोंधळ चालू आहे.
हे उतार्यामध्ये मागे पुढे झाले, कारण हेच तर अगदी प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला असलेल्या सूचनेने आश्वासन दिलेले. जिथं सोपं गोदावरी नाही तर गोदावरी सुपर मार्केटमध्ये गेलेल्या कोणाची केवळ एकच मोठी महत्वाकांक्षा असायची, म्हणजे पैसे खर्च न करता, पैसे खर्च न करावे लागता भाग्यवान बनणे. ही तिथे एक आतमध्ये लावलेली होती. आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकांपैकी एकाला फुकट माल मिळेल हा तुमचा भाग्यशाली दिवस असणार. सौ जोशी अनेक आठवडे आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली. त्यांचे घर बिनगरजेच्या वस्तूंनी भरून गेले, मग पण त्यांनी आशा सोडली नाही. एका शनिवारच्या सकाळी सौ जोशी यांनी आपली खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमधून निघाले. तेव्हा नेमके त्यांच्या लक्षात आले की त्या चहा खरेदी करायची विसरून गेल्या होत्या. त्या परत फिरल्या. त्यांनी चहा खरेदी केला. पैसे भरण्याच्या टेबलाकडे त्या गेल्या. व्यवस्थापक त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, भाईसाहेब, मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. आपण आज आमच्या भाग्यशाली ग्राहक आहात आणि तुमच्या पिशवीत जे काही आहे ते फुकट आहे. आता त्यांनी खरेदी केलं काय? चहा फक्त. कारण पहिलं खरेदी करून बाहेर आले, मग खरेदी करून बाहेर येताना काय होणार आहे? बिल दिल्याशिवाय बाहेर येता येणार आहे का? पहिलं सामान जे खरेदी केलं त्याचं बिल दिलं, बाहेर आल्यावर लक्षात आलं का आपला चहा राहिला. पुन्हा माघारी गेल्या, चहाचं पाकिट घेऊन आल्यानंतर तिथं व्यवस्थापक म्हणाले की तुम्ही जे खरेदी केलं ते सगळं तुम्हाला फुकट आहे. त्यांनी काय खरेदी केलं होतं? चहाचं पाकिट. तेवढं त्यांना फ्री मिळालं. चला पुढं. प्रत्येक जण गोदावरी सुपर मार्केटकडे आकर्षित होत होता, कारण फुकट माल मिळायचा. त्या दिवशी तो खरेदी केलाय. तुम्ही जर बिला करायला गेला, तुमचा नंबर तुमचा निघाला, जेवढं खरेदी केले सगळं फुकट. त्यामुळे त्या जोशी रोज जायच्या किंवा सारख्या जायच्या आणि सगळं बनवण्याचं जे गरजेच्या नाही त्या सगळ्या वस्तू आणल्या होत्या. जोशी यांचे घर बिनगरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते, कारण असे त्यांना आशा वाटायची. चला पुढे. पण त्या काय जेव्हा खूप खरेदी केली तेव्हा काय त्यांचा नंबर निघाला नाही. सौ जोशी सुपर मार्केटमध्ये का परतल्या माघारी? विसरल्या होत्या. पुढा 19 व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले, कारण भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या. जे खरेदी केले ते त्यांना फुकट देणार होते, चहा पावडरचं पाकिट. व्यवस्थापकांनी ती चांगली बातमी सांगितली. सौ जोशी यांनी काय प्रतिक्रिया झाली असेल? का ते जर अगोदर निघालं असतं सामान घेऊन, जेव्हा सगळं सामान घेऊन त्या आल्या होत्या तेव्हा बिल करताना जर झालं असतं तर ते सगळं सामान फ्री मिळालं. पण आता काय मिळालं? चहाचं पाकिट मिळालं फक्त. एवढा काळ त्या खरेदी केल्या, एवढा पैसा घालवला, जे गरजेच्या वस्तू नाही त्याही सगळ्या आल्या, पण त्या भाग्यशाली बनल्या. आणि व एक चहाची पुडी घेतली तेव्हा भाग्यशाली झाल्या. त्यामुळे त्या आनंदी होती का? नाही. चला पुढे. धन्यवाद मित्रांनो. उद्याच्याला भेटू पुढील प्रश्नपत्रिका.